एकाच तालुक्यातील, म्हणजे एकच देश, एकच राज्य, एकच जिल्हा, एकच तालुका, एकच गाव आणि एकच घर, एकच कुटुंब. हा, आणि एकाच आईची ही दोन लेकरं, आमचे वाय.बी. पाटील साहेब आणि रवी पाटील साहेब, या दोघांच्या दरम्यान हा सामना होणार आहे. अण्णा गावडे इथे सांगतायत की वालीव सुग्रीव युद्ध आज तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. बघूया कोण वाली आणि कोण सुग्रीव. इथे अण्णा गावडे रवी पाटील यांच्या बाजूनी आहेत. अण्णा गावडेंनी आधीच डिक्लेअर केलेलं आहे, पण बक्षिसं वाय.बी. पाटील यांना लावणार आहेत. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकाराला 1000 रुपयांचं बक्षीस वाय.बी. पाटील साहेब यांच्यासाठी अण्णा गावडे यांच्याकडून डिक्लेअर झालेलं आहे. परंतु अण्णा सांगतायत की माझा सपोर्ट हा रवी पाटील यांना असणार आहे. बघूया, इतिहासात आपण डोकावून पाहिलं तर बालीची एक वेगळी ताकद अण्णा होती ना. तुम्हाला जास्त इतिहास माहिती आहे की समोरच्याची अर्धी ताकद त्यांना मिळायची. आणि या अगोदरच्या मॅचमध्ये आपण बघितलेलं आहे रवी पाटील यांची अगदी लो स्कोरिंग मॅच होती. 52चं फक्त टार्गेट होतं. असं वाटलेलं की ही भली मोठी लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल जिंकेल, परंतु नाही, त्यांची अर्धी ताकद त्यांनी काढून घेतली आणि ऋतू स्पोर्ट्स विंजणे संघ जिंकलेला आहे. 2 गुण त्यांना मिळालेले आहेत. खरं तर दोन्ही टीमला 2-2 गुण मिळालेत. दोन्ही टीम विनर आहेत. विनर असा सामना आपण पाहणार आहोत. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेला आपण बघितलं की जे कॅप्टन आहेत अंकुश टकले, त्यांना आमच्या अक्षयनी प्रश्न विचारला की 2 भावांची लढाई आहे, तुम्हाला काय वाटतं? ते म्हणाले भाऊ घरी, मैदानात भाऊ नाही. दोन्ही टीम्सला 12th मॅन आपला पाठवा. वाय.बी. पाटील तयार आहेत. पहिला चेंडू वाय.बी. पाटील यांनी प्लेट केला आणि परत माघारी फिरले आहेत. एकही धाव या चेंडूवर मिळालेली नाहीये. पहिला चेंडू घेऊन आलेत गोलंदाज रवींद्र. दोन्ही टीमना आपलं 12th मॅन पाठवा ना. नावं सांगायला प्लीज, कारण आपल्याला 40+ हा चेंडू वाय.बी. पाटील यांना फुल टॉस चेंडू होता, पायावर आदळतोय. पंच सांगतायत लेग स्टंप सोडून हा चेंडू चाललेला आहे. आणि ही एक धाव लेगबाईची, पहिली लेगबाईची धाव मिळते ती समर्थ विंधणे या संघाला. समर्थ विंधणे विरुद्ध ऋतू स्पोर्ट्स विंधणे, म्हणजे वाय.बी. पाटील साहेब विरुद्ध रवी पाटील साहेब असा हा सामना. विजय पाटील त्यामध्ये रवी पाटील यांच्या टीममध्ये आपण विजय पाटील साहेबांनाही पाहतोय. नयन थळी विरुद्ध अंकुश टाकले असा हा सामना आहे. नॉन स्ट्राईक एंडमधील मिथून, मला असं वाटतंय मिथून थळे स्ट्राईकमध्ये गेलेत. हो, व्हॉट अ एक्सलंट डिलिव्हरी. आणि वाय.बी. पाटील साहेब अर्धा रस्ता गेलेले, मात्र ब्रेक लावला त्यांनी. पुन्हा नॉन स्ट्राईक एंडमध्ये आलेले आहेत. अतिशय सुंदर चेंडू होता. बघा काय वळला चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेनं अंगावर आदळला, कमरेवर चेंडू लागला आणि हे चेंडू विसावला तिथेच. गोलंदाजी अतिशय धारदार तिखट मारा करतायत गोलंदाज रवींद्र पाटील. हा चेंडू रवींद्र पाटील यांचा जोरात मारायचा होता, मात्र मिथून यांच्या बॅटमध्ये काही चेंडू बसत नाहीये. बरोबर पहिलं षटक, जबरदस्त षटक. लीगचे सामने आहेत. 2-2 गुण दोन्ही टीम्सना मिळालेले आहेत. वाय.बी. पाटील मला असं वाटतं आता काहीतरी कानमंत्र देण्यासाठी मिथूनच्या जवळ गेलेले आहेत. आणि आपला नियम असा आहे की पहिल्या षटकामध्ये एक 50+ आणि एक 40+, 1 डाऊनला एक 45+, आणि नंतर हवं तसे बॅटिंग ऑर्डर तुमची असू शकते, असा नियम आपण बनवण्यात आलेला. आणि पहिलं षटक हे 50+ वालाच पहिलं षटक टाकेल आणि ते रवींद्र पाटील हे पहिलं षटक टाकतात. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू टाकलेले आहेत आणि धाव दिलेली आहे 4 चेंडू, 4 मध्ये एकच, ती पण लेग बायची. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे. लॉंग ऑन मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र, आणि या चेंडूवर मिळत आहेत त्या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक 50च्या वरील खेळाडू मैदानात अगदी या हरणीसारखे धावतात. वय वर्ष 58. वाय.बी. पाटील साहेबांचं मोठा बिझनेसचा त्यांचा गराडा आहे, परंतु या सगळ्या व्यवसायामधून क्रिकेटसाठी ते नेहमी वेळ काढत असतात आणि आजही त्यांनी तो वेळ दिलाय.
हो हो, बॅकफुटवर जाऊन काय पंच केलाय कव्हरच्या दिशेनं. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, उत्तुंग असा हा कव्हरचा देखणा प्रेक्षणीय असा हा षटकार मारतायत ते फलंदाज मिथुन थळे. म्हणजे जसं 90sचा काळ जसा मिथुन चक्रवर्तीनं गाजवलेला आहे त्या काळातील हे सगळे खेळाडू आता आपण खेळताना पाहतोय. एका षटकारानं पहिल्या षटकामध्ये धावा किती आल्यात बघायचं आहे. हा चेंडू बघा काय जागा बनवली, जबरदस्त हा कव्हरचा देखणा षटकार मारलेला. लेदरमध्ये असे फटके आपल्याला बघायला मिळतात, मात्र आज डोळ्याची पारणं फेडणारे फटके या रितू स्पोर्ट्स विंधणे विरुद्ध समर्थ विंधणेचे फलंदाज मारताना आपण बघतोय. पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या बिनबाद 9. वाय बी पाटील साहेब खेळतात 1 वर 2 चेंडूचा सामना केला, तर मिथुन थळे हे 1 षटकारानसी खेळतात ते 8 वर. अतिशय सुंदर असं मैदान. आमचे देसाई आलेले आहेत, दत्ता देसाई आणि त्यांचे मित्र राजू शेठ इथे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 40+ रसायनी म्हणजे 40+ साठी बरेचसे जण या स्पर्धेची वाट पाहत असतात. 1 धाव आरोग्यासाठी हा मूलमंत्र घेऊन अण्णा गावडे यांनी हे 40+चं रोपटं लावलं आणि आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यातील तळागाळातील, शहरातील, खेडेगावातील, पाड्यातील सगळे खेळाडू एकत्र करून ही बिग बॅश रायगड मास्टर्स बिग बॅश स्पर्धा आयोजित केलेली आहे 40+ची. आणि त्या स्पर्धेचा आजचा हा चौथा दिवस. पहिल्या दिवशी आपण बघितलं सन सिटी ब्लास्टर उलवे जयेंद्र कडू म्हणजे मर्फी शेट क्रियाडोंची टीम पुढे गेलेली आहे. 23 तारखेला RC बॉईज अलिबाग कॅप्टन प्रफुल्ल पाटील आणि राकेश चव्हाण साहेब. तर काल गौरी स्पोर्ट्स उलवे नोड समर्थ कडू आणि विजय खारकर यांची टीम पुढे गेली. आज कोण जाणार? पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9. दुसरं षटक घेऊन येत आहेत रोशन डाकी. हो, रोशन डाकी यांचा हा चेंडू कट केलेला आहे फाईन लेग मध्ये वाय बी पाटील साहेबांनी. 1 धाव. या एका धावेनं 10 धावा धावफलकावर लागतायत त्या समर्थ विंधणेच्या. समर्थ विंधणे विरुद्ध रितू स्पोर्ट्स विंधणे. नयन थळी विरुद्ध अंकुश टकले. वाय बी पाटील विरुद्ध रवी पाटील, विजय पाटील असा हा सामना आहे. अतिशय देखणा असा सामना, सुंदर असं मैदान. आपल्याला 30 मिनिटांमध्ये 6 षटकं संपवायची आहेत. ओहो, वॉट अ स्ट्रोक मिथुनदा. मात्र सरळ हातामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कव्हरच्या दिशेनं हा मारलेला फटका मात्र क्षेत्ररक्षकानं सुंदर झेल टिपला आणि मिथुन थळे मात्र मैदानाच्या बाहेर. राईट आर्म राऊंड दी विकेट गोलंदाजी केली होती. गोलंदाजानं ऑफस्टम्पच्या बाहेरचा सेम टू सेम कॉपीराईट फटका मारला. जसाच्या तसा झेरॉक्स काढावी तसं. मात्र आता फसले, जाळे रचलं होतं रवी पाटील यांनी. रवी पाटील दिमागी खेळ खेळण्यामध्ये माहिर आहेत. अतिशय विलास या क्षेत्ररक्षकानं सुंदर, प्रवीण यांनी सुंदर असा हा झेल टिपला. रवी पाटील आपलं डोकं लढवतायत, अक्कल लढवतायत, सुंदर असं बुद्धिमत्तेचा वापर करतायत आपल्या कॅप्टन्सीमध्ये आणि आपल्या संघाला मागील मॅचमध्ये जसा विजय मिळवून दिला तसा विजय मिळवण्याची दाट शक्यता या मॅचमध्ये नाकारता येत नाही. अण्णा गावडे साहेब यांनी बक्षिसं लावलेली आहेत वाय बी पाटलांवर. प्रत्येक चौकाराला आणि प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक. मात्र त्यांचा सपोर्ट असणार आहे तो वाय बी पाटील रवी पाटील यांना आहे ना अण्णा. पहिलं विकेट गेली आहे. 1 डाऊन पोझिशनला 45+ बॅट्समन विलास नवाळी मात्र मैदानात. विलास नवाळी नावाजलेले गाजलेले फलंदाज माती चोळतायत. हाताला गोलंदाज मात्र तयार आहे. रोशन डाकी एक यशस्वी गोलंदाज, एक चांगला गोलंदाज ज्यानं आत्ताच एक विकेट घेतलेली आहे मिथुन सारख्या एका दमदार फलंदाजाची. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. मात्र वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. मेन पंच अविनाश पारंगे, लेग अंपायर नरेश म्हात्रे, थर्ड अंपायर अरुण पारंगे आणि फोर्थ अंपायर आमचे TK कुरंगळे. सुंदर सामना, शांत सामना.
हा चेंडू मात्र फक्त फ्लिक केलाय, पॉइंट आणि गलीच्या मध्ये ढकललाय. 2 धावा होतील का? आणि हो, 2 धावा धावून पूर्ण झालेल्या आहेत. वाय बी पाटील साहेब माहीर आहेत. वाय बी पाटील साहेबांना माहिती आहे आऊट झालं तरी चालेल, पण सिंगलला डबलमध्ये मी कन्वर्ट करण्यामध्ये अजिबात कोणती कसर करणार नाही. आणि तसंच इथे पाहायला मिळतंय. डेंजर एंडमध्ये असो नसो 2 धावांचा प्रयत्न करतायत. इकडे आता मात्र बंडासाहेब बघा क्षेत्ररक्षकांवर थोडंसं ओरडतायत की इकडे या, तिकडे या, इकडे गॅप ठेवू नका, तिकडे गॅप ठेवू नका. महत्त्वाचा सामना आहे या मॅच किंवा हा सामना जो जिंकेल त्याचे 4 गुण होणार आणि हरेल त्याचे 2च गुणवर तो थांबणार आहे. नंतरच्या मॅचमध्ये त्याच्यावर प्रेशर येणार आहे, दोघींनी टीमना माहिती आहे. त्यामुळे हा विनरचा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. फ्लिक केलाय चेंडू हवेमध्ये. ओ, हा झेल मात्र सुटला. 1 धाव घेतली आहे. ओव्हरथ्रोची 2री धाव पण धावून पूर्ण केली जाते. 3री धाव वाय पाटील साहेब सुटलेले आहेत जोरात आणि 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा धावून पूर्ण करतायत ते वाय बी पाटील साहेब आणि विलास नवाळी. मस्त कॉम्बिनेशन झालेलं आहे. दमलेले आहेत दोन्ही फलंदाज, मात्र धावा घेत आहेत. जेवायचं कोण बाकी असेल तर जेवून घ्या. शेवटची पंगत चालू आहे आता. नंतर भांडी कुंडी सगळी उचलली जातील, मग काही मिळणार नाही. आजूबाजूला कोण बसला असेल, जेवायचं बाकी असेल, डबल कोणाला जेवायचं असेल तरी जेवा. हो, मस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळतोय. अजूनही मला असं वाटतं एकही चौकार गेलेला नाहीये. फक्त पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आला. गोलंदाजी धारदार आहे. रोशन डाकी एक सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी करतायत वाय बी पाटील. 50+ राजू शेठ आणि दत्ता देसाई यांचं पुन्हा एकदा स्वागत. हा चेंडू राईट आर्म राऊंड. ओ, जोरदार अपील आणि पंचांनी बोट उंच केलेला आहे. फलंदाज बाद वाय बी पाटील पण दाखवतायत की इथे बॉल मार लागला, इथे चेंडू लागला आणि वाय बी पाटील मात्र आता मैदानाच्या बाहेर जाणार. चेंडू बघा मस्त होता. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत होते गोलंदाज रोशन डाकी. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ हा चेंडू होता. बॅटची कडा घेतली, पायावर अंगावर चेंडू आदळला आणि रवी पाटील यांनी झेल टिपला. नंतर मात्र रवी पाटील साहेब थोडेसे टेन्शनमध्ये आले होते की कशाला अपील केलं. वाय बी पाटील बाद झाल्यानंतर 45+ खेळाडू मैदानात जातोय. 40+ खेळाडू मैदानात जात आहेत. कुणाल कोळी, उरण, दोन्ही टीम मध्ये मला असं वाटतं मॅक्झिमम उरणचेच खेळाडू असणार, कारण दोन्ही संघ मालक आहेत ते उरणचे आहेत. विंदणे गाव म्हटलं की क्रिकेट वीरांची भूमी आणि उरण म्हटलं की समिधा उरण सारखा संघ जो एक काळ जबरदस्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये त्यांनी धुमाकूळ घातलेला असा हा समिधा उरण संघातील बरेचसे खेळाडू आज मंदार लवेकर बऱ्याच दिवसांनी इथे आम्हाला भेटले, ज्यांनी समिधा उरण खूप गाजवलेली आहे. अंकुश टकले हेही आज खेळताना आपण इथे पाहणार आहोत. सुधीर तांडेल यांची आठवण झाल्याशिवाय आपल्याला अजिबात राहणार नाही. कैलासवासी सुधीर तांडेल, रायगड एक्सप्रेस नावानं प्रसिद्ध होते सुधीर तांडेल. फुलटॉस चेंडू अंकुश टकले यांचं नाव घेतलं आपण आणि तेच गोलंदाजीला आले. एक सिंगल रन घेतलेली आहे. मागील मॅच मध्ये बघितलं आपण की कॅप्टन आहेत ते 5 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिलेल्या. फक्त शेवटच्या चेंडूवर एक षटकार त्यांना लागला. जास्त रनअप नाहीये, अगदी 2-4 पावलांचा त्यांचा रनअप आहे. मात्र टप्पा अचूक आहे, टर्न अचूक आहे आणि आपल्या हाईटचा वापर आपल्या गोलंदाजीमध्ये सुरेख करत आलेले आहेत ते अंकुश टकले गोलंदाजीच्या मार्कवर. दोन्ही फलंदाज आता विचार विनिमय करतायत, एकमेकांना टॉनिक देत आहेत. विलास नवाळी आणि कुणाल कोळी.
कुणाल कोळी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. हो हो, षटकारानं आपल्या इनिंगची सुरुवात करतायत. कुणाल कोळीनं मारला उत्तुंग असा षटकार. क्या बात आहे, जबरदस्त. पाठ थोपटत आहेत बघा विलास नवाळी कुणाल कोळीची. की वा पठ्या, काय काम केलं. आल्या आल्या शफल झाले आणि मिळाला चेंडू. ओव्हरपिच धाडला सरळ मिड विकेट सीमारेषे पलीकडे त्या तलावामध्ये. जबरदस्त टोला आणला आणि या माफ करा, सन्मित्र हे फलंदाज आहेत. तुमची प्लेइंग 11 दिले का रे इथं? द्या माझ्याकडे द्या. एक धाव घेतली आहे आणि 2 धावा. सन्मित्र म्हात्रेंनी फटका मारलेला. एक षटकार, त्यानंतर डबल. अंकुश टकले यांना मात्र थोडंसं महागडं, अंकुश टकले थोडेसे महागडे ठरतायत. फटकेबाजी केलेली आहे मस्त. सन्मित्र यांनी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेग मध्ये. या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. समर्थ विंदणे विरुद्ध रितू स्पोर्ट्स विंदणे असा हा सामना आपण पाहतोय. लीग मधला त्यांच्या वाट्याला आलेला हा दुसरा सामना आहे आणि तसं बघितलं तर आजच्या दिवसातील चौथा सामना. अंकुशचा हा चेंडू, फुटवरचा वापर केला, हवेत मारलाय. झेल होण्याची शक्यता आणि फलंदाज बाद आउट होत आहेत. झेल टिपला जातोय तो विलास नवाळी यांचा. विलास नवाळी बाद. काय पाहिजे? सांगतो 1 मिनिट. 26 तीन विकेट गेलेले आहेत आणि 26 धावा धावफलकावर लागत आहेत. आणि धर्मेंद्र मैदानात. काल आपले सिनेसृष्टीतील धर्मेंद्र आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मात्र आज या मैदानावर धर्मेंद्रनं जबरदस्त पहिल्या मॅच मध्ये कारनामा केलेला, जबरदस्त षटकार ठोकलेला. या मॅच मध्ये काय करणार पाहणं गरजेचं ठरणार आहे. बघूया. धर्मेंद्र हितगुज करतायत आपल्या सहकार्याबरोबर आणि आता खेळण्यासाठी तयार आहे. धर्मेंद्र तांडेल तयार. शॉर्ट पिच चेंडू मारला नाही. जमिनी लगतचा फटका खेळलाय. एक सिंगल काढलेली आहे. दुसरीसाठी सरसावलेले मात्र धर्मेंद्रनं सांगितलं की बिरू मताव रुको उधरी. आणि त्यामुळे एकच धाव या चेंडूवर मिळते. 2 षटकं मला असं वाटतं संपलेली आहेत. 3 षटकं संपलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9. दुसरं षटक टाकलं होतं ते रोशन डाकीनं आणि तिसरं षटक अंकुश टकले यांनी. पाणी घेऊन जा. या ड्रिंक टाइम मध्ये 13व्या 14व्या खेळाडूंनी पाणी घेऊन जायचं आहे. अण्णा गावडे आणि त्यांची पलटण मला असं वाटतं तिकडे चेंडू शोधायला गेलेली दिसते. अण्णा गावडे, मंगेश लबडे, अनंता गाताडे, संदीप मुंडे आणि भास्कर भोईर मला असं वाटतं त्यांच्या बरोबर दिसत आहेत. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांमध्ये 27 धावा धावफलकावर लागताना आपण बघतोय. आणि स्ट्रॅटेजिक टाइमआउट झालेला आहे. ड्रिंकची वेळ झालेली आहे. ड्रिंकच्या वेळेमध्ये आता काहीतरी थोडं व्यूहरचना आखली जाईल, प्लॅन्स आखले जातील. फलंदाजांना पण पाणी घेऊन जाण्यात येतंय आणि त्याच्याबरोबर कदाचित एक चांगला काहीतरी वाय पाटील साहेबांनी निरोपही दिला असेल त्यांच्यासाठी की असं खेळायला पाहिजे, तसं खेळायला पाहिजे. कारण महत्त्वाचा सामना आहे. विनरची मॅच आहे. दोन्ही संघांनी एक मॅच जिंकलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाचे 2-2 गुण आत्तापर्यंत झालेले आहेत आणि हा चौथा सामना आहे. त्यामुळे
थोडंसं प्रेशरची मॅच असणार आहे, कारण जो हा सामना जिंकेल त्याचं प्रेशर पुढच्या मॅचमध्ये नक्कीच थोडंसं रिलीज झालेलं असेल. त्यामुळे ही मॅच अतिशय महत्त्वाची आहे ती या दोन्ही टीमसाठी. आमचे डीजे वाले देवेंद्र डीजे जांभिवली शांत बसलेले आहेत. ते सांगतात आम्ही गाणी लावतोय पण अंपायर नाचतच नाही. गोट्या अंपायर जसा नाचतो तसा. मला असं वाटतं अविनाश पारंगे नाचतील. ते सांगतात अण्णा गावडेंना गोट्या अंपायर एवढा पेमेंट द्या मग नाचतो. सुंदर असं मैदान आहे, अगदी गालीच्या अंतरावर असं हिरवगार मैदान. मी अगोदरही म्हणालो होतो की आपण सगळे शेतामध्ये क्रिकेट ज्यांनी चालू केलं, दिवाळीमध्ये स्वतः विकेट बनून ज्यांनी क्रिकेट चालू केलेलं आहे, मैदान स्वतः बनवून ज्यांनी क्रिकेट चालू केलेलं आहे, आज अतिशय सुंदर सुसज्ज आणि एक चांगलं फॉर्मॅटचं क्रिकेट आपल्याला आज खेळायला इथे मिळते. आलिशान अशा मैदानावर जिथे लेदरच्या मोठमोठ्या टुर्नामेंट्स होतात अशा NISMच्या मैदानावर आपण या रायगडच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व रायगड क्रिकेटचे 40+, 45+, 50+चे खेळाडू मॅचचा आनंद घेत आहेत. यासारखी वेगळी अजून आनंदाची गोष्ट काय असू शकते, आणि हा सगळा आनंद आपण इथे लुटतोय. फुलटॉस चेंडू आला तसा धाडला. अण्णा गावडे गेले जिकडे तिकडेच हा चेंडू मारलेला उत्तुंग असा षटकार ठोकतायत ते फलंदाज धर्मेंद्र स्टाईलनी त्यानं फलंदाजी केलेली आहे. बघा सिनेस्टार धर्मेंद्र जशी एंट्री मारायचा, जसे फायटिंग खेळायचा तशी फायटिंग. हात नाही हातोडा आहे तसा हातोडा चालवलेला आहे या धर्मेंद्रने या मैदानावर. काय अफलातून स्ट्रोक मारला, जबरदस्त ताकद आणि टायमिंगचा मेळ असलेला फटका त्यांनी हा सजवलेला आहे. अफलातून फलंदाजी धर्मेंद्र या मैदानावर करतायत. जो रोल करायला त्याला तिथे पाठवलं तो रोल अक्षरशः YB पाटील साहेबांनी जसं डायरेक्शन दिलेलं आहे, जसं दिग्दर्शन दिलेलं आहे तसंच्या तसा रोल मैदानावर अदा करतोय तो धर्मेंद्र. 3 तिऱ्या स्कोर कार्डवर आहे बघा. 33 धावा आणि 3 विकेट. आल्या पहिल्या चेंडूवर रुपेश म्हात्रेच्या या गोलंदाजाच्या चेंडूवर षटकार ठोकलाय तो धर्मेंद्रनं. शॉर्टपिच चेंडू बॅकफुटवर जाऊन कट केलाय, पंच केला. हा चेंडू जबरदस्त गॅप मध्ये चेंडू गेलाय, धावत आलाय क्षेत्ररक्षक, मिळाला चेंडू, सिंगल रन. वाह रे वाह, अशी फलंदाजी, अतिशय मस्त फलंदाजी. 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी, मिळेल तसं खायचं हे त्याने समीकरण त्यानं आपल्या डोक्यामध्ये फिट केलेलं आहे. मिळाला तर षटकार मारायचा, नाही मिळाला तर सिंगल डबल काढायची आणि स्कोर कार्ड आपण हालत ठेवायचा. म्हणजे मिळालं तर शाकाहारी नाहीतर मांसाहारी, मिळेल ते खायचं, वार नाही बघायचं, काय नाही बघायचं. हे सगळं तंत्र त्यानं डोक्यात आणलेलं आहे आणि अफलातून फलंदाजी करतोय तर धर्मेंद्र मात्र समोरचा रुपेश पण काय कच्च्या गुरुचा चेला नाही, त्यानं दाखवलंय. त्यानं सांगितलं की आता याला फास्ट चेंडू टाकल्यावर मारतोय ना, मग थोडासा स्लो चेंडू त्यानं टाकला. लेग बाईजचा इशारा पंचांकडून येतोय. या लेग बाईजनं एक सिंगलनं धावसंख्या वाढते. समर्थ विंदणेची धावसंख्या होती आहे ती 36. 3 विकेट आतापर्यंत गेलेला आहे. एक टफ मॅच होणार आहे. अण्णा गावडेंनी सांगितलं जसं की बाली सुग्रीवचं युद्ध आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. हो, शाकाहारी माणसं इथे आलेली आहेत. बाळा धनवेची मॅच बघायला मला असं वाटतंय कर्जत सगळा ओसंडून इकडे आलेला आहे आणि हा मारलाय लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे चौकार. जबरदस्त टोला, मस्त टोला आणला आणि या चौकारानं आता आकार चांगला दिलाय. धावा झालेल्या आहेत त्या 40. सन्मित्र साथी जर बरोबर असेल तर गुण नाही तर वाण तर येतोच, तसं झालंय. आल्या धर्मेंद्रनं सुरुवात केली, मग सन्मित्र पण म्हणतोय मी पण काय कशाला कमी पडू. त्यानं पण मस्त टोला आणला आणि या स्पीडनं जर गेलं ना पुढे नवाळे साहेब तर निश्चितच मला असं वाटतं कमीत कमी 60 ते 70 धावांचं टार्गेट समर्थ विंदणे उभं करू शकतो.
परंतु बघूया गोलंदाजी रुपेश कशी करतोय. हो हो, व्हॉट अ रिव्हर्स स्वीप, जबरदस्त रिव्हर्स स्वीपचा फटका आणि तेवढंच प्रसाद कडून क्षेत्ररक्षण होतंय. लाजवाब, व्हॉट अ क्रिकेट. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जसं गोलंदाजी तशीच फलंदाजी आणि तसंच क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. प्रवीण कुंभार यांनी मला असं वाटतं एक क्षेत्ररक्षण केलेलं दिसतंय. जबरदस्त क्रिकेट, एक स्टँडर्ड क्रिकेट, द गेम ऑफ जेंटलमॅन क्रिकेटला म्हटलं जातं आणि तसंच एक चांगलं स्टँडर्डचं क्रिकेट आपण बघतोय त्या NSMच्या मैदानावर. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटवर जाऊन पुन्हा पंच केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत मात्र हुलकावणी दिली चेंडूनं आणि चेंडू गेला सीमारेषा पार कव्हरच्या दिशेनं. हा सणसणीत असा चौकार. हे षटक महागडं षटक ठरलेलं आहे. ते रुपेश यांचं 19 धावा या षटकामध्ये कुठून काढलेल्या आहेत या दोन्ही फलंदाजांनी. दोन्ही फलंदाज हावी झालेले आहेत. चेंडू बघा, अंतिम क्षणी प्रवीण कुंभार यांना तो समजला नाही चेंडू आणि चेंडू गेला सरळ सीमारेषे पलीकडे. अनंत गाताडे आणि लबडे यांच्या हातामध्ये, संदीप मुंडेंच्या हातामध्ये. सुनील शेळके आमचे आलेले आहेत. 46 धावा धावफलकावर लागलेल्या. 3 विकेट गेलेले आहेत. शशी भंडारकर आणि सुनील शेळके पाहणी करतायत या मैदानाची. मला असं वाटतं शशी भंडारकर सुनील शेळकेंना सांगत असतील 200 रुपयात एकविरा. हात जोडले शेळकेंनी शशी भंडारकर यांना. एकविरेची ट्रिप फक्त 200 रुपयात त्यांना घडवली. दर्शन पण इथूनच पाया पडायला लावलं. अण्णा गावडे आणि शशी भंडारकर जिथे असतील तिथे तुमचं काय होईल हे तुम्ही अजिबात इमॅजिन पण नाही करू शकत आहे ना अभि. चला मॅचकडे वळूया. 4 षटकं झालेली आहेत. 46 धावा आणि विकेट आहेत त्या फक्त 3. म्हणजे आता जी बाजू आहे ती समर्थ विंदणे संघाची जरा स्ट्रॉंग बाजू आहे. रवी पाटील साहेबांना आता कंबर कसावी लागणार आहे. विजय पाटील साहेबांना आपली आता बुद्धिमत्ता वापरावी लागणार आहे. आता नवीन षटक घेऊन येतोय बंडा. हा चेंडू मारलाय हवे ते झेल होण्याची शक्यता आणि हो झेल टिपला जातोय. आल्या दिनेश बंडानं आपले जोहर दाखवलेत मागील मॅचचा. दिनेश बंडा मॅन ऑफ द मॅच ठरलेला. हा चेंडू बघा, शॉर्ट पिच चेंडू होता. शफल झाले फलंदाज, बरोबर मधोमध नाही आला चेंडू कारण थोडासा टर्न झाला चेंडू. क्लिअर कट 24 लाईव्हच्या माध्यमातून हा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. मस्त क्लॅरिटी, एकदम परफेक्शन कॅमेरामॅनचं. फलंदाज बाद. 46 आकडा थोडासा कम निशिबी ठरतोय तो समर्थ विंदणेसाठी. परंतु धावा तशा बघितलं तर भरपूर झालेल्या आहेत त्या समर्थ विंदणेच्या. रितू स्पोर्ट्स विंदणे संघाचे रवी पाटील यांनी आता आपली कंबर कसलेली आहे. एक महत्वाचा ब्रेकथ्रू मिळवून दिलाय धर्मेंद्र याला, जो हावी झालेला फायटिंग सिने स्टाईलनं करत होता मैदानावर. 1 षटकार त्यानं ठोकलेला. 9 धावा आपल्या संघासाठी त्यांनी केल्या आणि नवीन फलंदाज मैदानात जात आहेत. नयन थळी, संघनायक स्वतः मैदानात उतरलेले आहेत. नयन थळी कॅप्टन इनिंग त्यांना खेळावी लागणार आहे. कर्णधाराची जबाबदारी त्यांना लिलया पार करावी लागणार आहे. ती या मैदानावर गोलंदाजीसाठी त्यांच्या समोर आहे तो दिनेश बंडा. दोन्ही उरणचेच खेळाडू. हो हो, शॉर्ट पिच चेंडू गॅप मध्ये मारलाय. काय फिल्डिंग केली वा, सुंदर क्षेत्ररक्षण. थ्रो पण मस्त, पण कलेक्शन नाही झालं बरोबर. आणि तिकडे धडपडतायत ते रुपेश मात्र या चेंडूवर मिळतात एकूण 1च रन. सिंगल रन. टॉल हायटेड असे नयन थळी आहेत. मात्र धर्मेंद्र बाद झाल्यानंतर त्यांना काहीतरी करामत करावी लागणार आहे या मैदानावर. स्कोअर कार्ड हालत ठेवावा लागणार आहे कारण आत्ताची सरासरी जर आपण बघितली तर साधारण 10च्या पुढेच आहे. तीच सरासरी कायम ठेवावी लागणार आहे ती समर्थ विंदणेच्या फलंदाजांना. अभि कुरंगळे चेंडूची बॅग त्यांच्या ताब्यात दिली मला असं वाटतं टिके कुरंगळेने.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल घडवून आणतायत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतायत त्या दिनेश बंडा. अनुभवी आहेत, कसलेले आहेत, युक्त्या लुप्त्या सगळ्या त्या आपल्या गोलंदाजीमध्ये वापरतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्यांनी बदललेली आहे. चेंडू आता वेगळा टाकला, मिड विकेटला मारलाय आणि या चेंडूवर एक धाव तर घेतलेली, दुसरी धाव धोकादायक होऊ शकते, परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत ते फलंदाज सन्मित्र म्हात्रे. सन्मित्र तिसऱ्या क्रमांकावर मला असं वाटतं मैदानात आलेले आणि अजूनही त्यांनी एक बाजू लावून धरलेली. एक चांगलं क्रिकेट आहे. स्वतः कर्णधार फलंदाज नयन थळी मैदानावर आहेत. रवी पाटील उडी मारून बॉल पकडतात. वायबी पाटील पण तसेच आहेत. दोघांदरम्यान हा संघर्ष इथे बघायला मिळतोय आपल्याला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार बदलली जाते जेणेकरून सेव्ह केल्या जातील रन. हा चेंडू आणि झेल टिपलाय. रवी पाटील यांच्या या व्यूहरचनेला यश आलेलं आहे आणि अजून एक फलंदाज बाद होतोय तो सन्मित्र कोळी. मात्र सन्मित्र म्हात्रे एक षटकार 2 चौकार त्यानं ठोकलेले. बघा चेंडू कसा टाकला. ऑफस्टमवर हा चेंडू होता, कळला नाही, झपकन आला अंगावर. मात्र रवी पाटील यांनी सुंदर झेल टिपला आणि अजून एक विकेट गारद केलेली आहे ती ऋतू स्पोर्ट्स विंदणे संघानं समर्थ विंदणेची. 5 गडी बाद 51. 5 गडी बाद 51. हिरवगार असं मैदान, सुसज्ज असं मैदान आहे आणि या आलिशान अशा मैदानावर 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 आपण इथे खेळवतोय. 22 तारखेला ही स्पर्धा सुरू झाली आणि 30 नोव्हेंबरला या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि 30 तारखेला शेवटचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस या स्पर्धेचा. क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल. त्या दिवशी जेवायला गुलाबजाम, स्वीट, जिलेबी पण असू शकते. दिनेश बंडा, हो हो, हा चेंडू मस्त बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. शॉर्ट पिच हा चेंडू होता, थोडासा टर्न देतात दिनेश बंडा, व्हेरिएशन आणतात आपल्या गोलंदाजीमध्ये. हा शॉर्ट पिच चेंडू होता. 1 रन मिळाली. 52 धावा. किती आहे? 52 ना? 52 बरोबर ना? नाही, आरामात कर, लफडा नको नंतर. 46 होते धावा. हा चेंडू गरंगळत चालला आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. आता मात्र धावांना आवर घातलेला आहे, लगाम घातला तो दिनेश बंडानं. दिनेश बंडावर जी सगळी जबाबदारी जी होती ती सगळी जबाबदारी त्यानं लिहिल्या पेललेली आहे. फक्त 5च धावा या षटकामध्ये दिनेश बंडानं दिलेल्या आहेत. उत्तम अशी गोलंदाजी, जे डेप्थवर आहे, ज्या डेथवर आहेत. शेवटचं षटक आहे ते शेवटच्या स्लॉगमधले जी षटकं कशी टाकायला पाहिजे दिनेश बंडानं एक उदाहरण इथे स्पष्ट केलेलं आहे. आता या सत्रातलं मला असं वाटतं शेवटचं षटक असेल. शशी भंडारकर, कुपन्स. शशी भंडारकर यांच्यावर जबाबदारी या पूर्ण स्पर्धेची देण्यात आलेली आहे. त्यामुळे अण्णा गावडे बिंदास वारे माप इकडे तिकडे फिरतायत. तिकडे अण्णा गावडे बसलेले दिसत आहेत. तिकडे त्यांच्याबरोबर अनंत गाताडे, मोहन लबडे, संदीप माळी, रमेश तांडेल, संदीप मुंडे, तात्या, ही सगळी मंडळी तिकडे गेल्या. अभि पण मला असं वाटतं तिकडे गेलेला दिसतोय. या मॅचचं पृथक्करण बघा. समर्थ विंदणे विरुद्ध ऋतू स्पोर्ट्स विंदणेचा हा सामना आहे. दोन्ही टीम्सनं 2-2 गुण मिळवलेले आहेत. आता गुण वाढवण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. शेवटची वर मगाशी कोण टाकलेली? सचिन घरत ना.
सचिन घरत गोलंदाजीच्या मार्कवर. मागील मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी केली होती सचिन यांनी. सचिन घरत रवी पाटील यांनी झेल टिपलेला, टक्कर कदाचित झाली असती मात्र ब्रेक त्यावेळेला लावलेला आणि रवी पाटील यांनी मस्त झेल टिपलेला. हा चेंडू हो हो वाईट चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. स्लो होता चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती 52च्या घरामध्ये. 52 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूमध्ये 10-15 धावा आल्या तरी एक चेसेबल स्कोअर उभा राहू शकतो. कारण मागील सत्रामध्ये मागील मॅचमध्ये आपण बघितलं की जे टार्गेट होतं समर्थ विंदणे आणि नरेश दादाचं त्यामध्ये 55चं टार्गेट होतं. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र धावा काही मिळत नाहीयेत. शेवटचं षटक आपण नेहमी म्हणत असतो की हाणामारीचं षटक आहे. षटकार चौकार शेवटच्या षटकामध्ये येताना आपण पाहिलेलं आहे. पण आता इथे चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. खरं तर गोलंदाजांचा तोफखाना दिसतोय तो ऋतू स्पोर्ट्स विंदणेमध्ये, तर फलंदाजांचा तोफखाना आहे तो समर्थ विंदणे संघामध्ये. असे गोलंदाज फलंदाजांची लढत या मैदानावर आपण पाहतोय. ते 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश 2025 मध्ये 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायची आहेत. वारंवार क्षेत्रक्षणात बदल घडवून आणतात ते गोलंदाज. घरत साहेब शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं तटवलाय. प्रसाद त्या चेंडू खाली येत आहेत पेंडशे आणि या चेंडूवर मिळतात ते एकूण 2 धावा. 1-2 मिळेल ते रस्त्यात मिळेल ते वेचत चाललेली आहे ती समर्थ विंदणे. वाय पाटील साहेबांना माहिती आहे की एक धाव महत्वाची आहे, एक चेंडू महत्वाचा आहे. कारण जेव्हा 2 टीमचा म्हणजे हायर असणाऱ्या 2 टीमचा जेव्हा पॉइंट सेम होतील त्यावेळेला रनरेट ज्याचा जास्त तो संघ पुढे वाटचाल करणार आहे. धावतात ते का कोण आहेत फिल्डिंग वाले? फिल्डिंगला धावतात ते हो. धावचीची शक्यता आणि आउट, कॅच आउट. फलंदाज LBW. अंपायर LBW. लेग बिफोर विकेट. रवी पाटील यांना मानायला लागेल. रोशन डाकींना त्यांनी त्यांचा तो मोहरा बनवलाय. एक चेंडूला इकडे परत धावा लावतात त्याला तिकडे परत त्या बाजूने या बाजूला. रोशन डाकी हा संध्याकाळी गरम पाण्यात पाय ठेवायला लागतील त्यांना नक्कीच. परंतु त्यांचा तोटका पण असेल कदाचित आणि तसं त्यांचे जे प्लॅनिंग आहे त्यामध्ये ते यशस्वी होत आहेत. रोशन डाकीला इकडून तिकडून हलवत आहेत, सारखे धावायला लावत आहेत. परंतु त्यांचे प्लॅन अगदी जशी व्यूहरचना रवी पाटील साहेब करतायत तशीच्या तशी यशस्वी होताना आपण इथे पाहिलेलं आहे. थोडंसं टेन्शनमध्ये आता समर्थ विंदणे. हो 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 क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू. यानंतरचा सामना ऋतू स्पोर्ट्स आणि नरेश दादा धाकटी पंढरी. टॉस साठी रेडी राहायचं आहे. सचिन घरत शॉर्ट पिच चेंडू. वाईटचा इशारा. लहान मुलाला जसा चेंडू टाकावा तसा चेंडू त्यांना टाकला. हसले गालातल्या गालात. त्याला बाउन्स करायचा होता चेंडू परंतु चेंडू काय बाउन्स बरोबर झाला नाही. वाईटचा इशारा पंचांकडून. या सिंगलनं 56 धावा धावफलकावर लागतात. 56. हो 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 क्लीन बोल्ड डावी यष्टी वाकवली आहे आणि आल्या पायी दशरथ देशमुख
माघारी. क्लीन बॉल, डावी यष्टी उडवली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळालेली आहे ती सचिन घरत यांच्याकडून. 50+ खेळाडू मला असं वाटतं मैदानात जात आहेत. पर्पल कॅप म्हटली की 50+, येलो कॅप मीन्स 45+, अँड व्हाईट कॅप मीन्स 40+. 40, 45, 50, मला असं वाटतं यातील अर्धे अधिक असे खेळाडू असतील की ते म्हणाले असतील आता आमचं क्रिकेट पास झालं, आम्ही आराम करतो. परंतु अण्णा गावड्यांनी त्यांना घरात नाही बसवलं, मैदानात पुन्हा एकदा उतरवलेलं आहे. आणि त्यांना खेळण्याची संधी फक्त म्हणजे प्रॅक्टिससाठी नाही तर मॅचसाठी पण त्यांनी या लीगसाठी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याचा आनंद सगळे 40+, 45+, 50+ खेळाडू घेतात. 56वर 7 आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मला असं वाटतं करंट रन रेट हा आत्ता 9.60 आहे. जर का या चेंडूवर षटकार चौकार आला तर तो 10च्या सरासरीपर्यंत जाऊ शकतो. बघूया, एक षटकार, एक चौकार की विकेट की 1, 2, 3, 5 काय होईल. शेवटचा चेंडू या सत्रातील सचिन घरत यांचा वाईड वाईड आणि 50+ वाले मैदान सोडायला तयार नाही आहेत. वाईडचा इशारा या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. या सिंगलनं 57वर 7, 57 धावा धावफलकावर लागतात समर्थ विंदणेच्या. नयन थळी आता थोडेसे आनंदित झाले असतील की काहीतरी चेसेबल स्कोर आपण आता मस्त उभारू शकलेलो आहे, जेणेकरून गोलंदाजी करताना गोलंदाजांवर तेवढं प्रेशर नसणार आहे. रवी पाटील साहेब काहीतरी विचारतायत, स्ट्राईक बदलवायचा का नाही का, हो का. पंचांनी निर्णय दिलाय. हा पण वाईड, हा पण वाईड. लगातार हत्ती गेलाय, शेपूट राहिलंय, मात्र तेच जास्त आता वळवळायला लागलंय. शेवटच्या शेवटच्या या एक चेंडू मेडन टाक असं रवी पाटील साहेब सांगतायत, मात्र तिकडे हे वेगळंच चित्र बघायला मिळतंय. शेवटचा चेंडू टाकता टाकता 2 वाईट टाकलेत. हा चेंडू सचिन घरत यांचा. हा पण वाईट. लगातार 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. इथे 12th मॅन आमचे नवाळी साहेब ना, वसंत साहेब इथे बसलेले आहेत. ते मात्र हसतायत, गालातल्या गालात हसतायत की काय चाललंय तिकडे. शेवट अंतिम मात्र शेवटचा चेंडू टाकता टाकता 3 धावा प्रतिस्पर्धी संघाला समर्थ विंदणेला बहाल केलेल्या आहेत त्या सचिन घरत यांनी. शेवटचा चेंडू या सत्रातील. फुलटॉस मारलाय चेंडू गेला स्क्वेअर लेग शिवार रेषे पलीकडे 4 धावांसाठी. आणि वसंत साहेब सांगतायत की एका चेंडूवर 7 धावा दिलेल्या आहेत, आहे ना. एक चौकार आणि एक 3. ते सांगतात त्याच्यापेक्षा एक षटकार मारला असतं तर बरं झालं असतं, 1 धाव वाचली असती. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमधली अनिश्चितता आपल्याला बघायला मिळते. या चौकारानं एकूण धावा समर्थ विंदणेच्या 63 63 आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे. यानंतरचा सामना होणार आहे ऋतू 11 विंदणे आणि नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी. चला टॉस साठी या. मस्त आनंद घेत आहेत तिकडे हिरानंदानीच्या बिल्डिंगच्या इकडे. अण्णा गावडे, रमेश तांडेल, अनंत गाताडे, संदीप मुंडे, नंतर आमचे मंगेश लबडे फोनवर मला असं वाटतंय बिझनेसची वार्ता करताना आपण बघतोय. आणि भातांचे भास्कर भोईर, ही सगळी मंडळी तिकडे गोव्याला कसे छत्री खाली सगळे बसतात तसे शांत बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. धनाजी कुरंगळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. यानंतरचा जो सामना होणार आहे तो सामना ऋतू 11 विरुद्ध
नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी. मात्र समालोचनासाठी मी आमचे वसंत दादा यांना विनंती करतो की त्यांनी पुढचं समालोचन करावं. धन्यवाद टीके माली सर. रायगड 40+ मास्टर बिग बॅश 2025 हे पर्व आणि आपण या पर्वामध्ये सर्व खेळाडू सहभागी झाले आहेत. संघ टुर्नामेंटमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आहे. त्या सर्व खेळाडूंचे, स्पॉन्सरचे आणि आयोजकांचे मनापासून धन्यवाद. आपण पाहते ऋतू स्पोर्ट विंदने विपक्ष समर्थ विंदने अशी ही लढत. या लढतमध्ये प्रथम क्षेत्ररक्षण आलं ऋतू स्पोर्टच्या वाट्याला आणि समर्थ विंदने संघानं 6 षटकामध्ये धावा जमवल्यात. बाबा इथं कोण आहे? किती धावा जमवल्या? 63 धावा जमवल्यात आणि 64 धावांचं आव्हान ठेवलंय. छत्तीस चेंडूमध्ये 64 धावा करायच्या आहेत ऋतू स्पोर्ट विंदने संघाला. ऋतू स्पोर्ट विंदने संघामध्ये पाहायला गेलं तर भरपूर चांगले फलंदाज आहेत. सलामीचे फलंदाज रवी पाटील सर एक अतिशय आक्रमक फलंदाज आहेत 50+. त्याच्यासोबत जो येणारा कोण 40+ फलंदाज असेल तो सुद्धा एक चांगला फलंदाज असेल. स्वतः संघनायक अंकुश टकले आहेत, रुपेश म्हात्रे, दिनेश बंडा या 3 महत्त्वपूर्ण खेळाडूंवर मात्र या मॅचची पूर्ण जबाबदारी असेल. कारण धावा चेस करायच्या आहेत 64. सकाळपासून आपण पाहिलं या मैदानावरती 55 धावा झाल्या होत्या. मात्र या मॅचमध्ये चौथ्या मॅचमध्ये 63 धावा झाल्यात आणि 64 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्या आता मात्र ऋतू स्पोर्ट विंदने संघाला चेस करायचं आहे. छत्तीस बॉलमध्ये 64 करायचे आहेत. 36 बॉलमध्ये 64 धावा करायच्या आहेत. हवेची थोडीशी साथ डावखुऱ्या आताच्या फलंदाजाला या मैदानावर आपण पाहिली. पहिल्या इनिंगपासून आपण पहिल्या ओव्हरपासून पाहिले की वसंतची शिस्त बघा ना. जबरदस्त दोन्ही टीमची शिस्त, शांततेत अगदी प्लेइंग 11 जे आहेत ते सगळे एका लाईन मध्ये चाललेले आहेत. कॅप्टन आणि त्यांच्या मागे वर्षापूर्वी आपण स्लीपरवर चप्पल पण नसायची, काही नसायची, फोड यायची अक्षरशः काट्याकुट्यामध्ये. हे सगळे दिवस तुम्ही बघितले असतील ना? सर्व काय वाटतं म्हणजे त्यावेळचे दिवस क्रिकेट, आत्ताचं क्रिकेट? हो सर, काय सांगायचं. शेतावर जावायचा, शेतावरून यायचा, कधी खेळायला भेटतंय आणि पायाला भेगा पडायच्या तरी आम्ही खेळायला जायचो. आणि त्यावेळेला केलेले कष्ट आज मला असं वाटतं त्याचं फळ आपल्याला सगळ्यांना मिळतंय. अशा आलिशान मैदानावर खेळायचं सुख आपण उपभोगतोय. जसा वेळ बदलतोय तसं काल पण बदलतं आणि कालानुसार आता क्रिकेट सुद्धा बदललंय. परंतु असं वाटलं नव्हतं की 40+ मध्ये आम्हाला खेळायला मिळेल. अण्णा गावडेंची ही संकल्पना एक धाव आरोग्यासाठी आणि त्याचं हे आम्हाला मिळालेलं फलच आहे जणू काही. नाही म्हणजे एका स्लीपरवर, पॅरागॉनच्या स्लीपरवर खेळणारा खेळाडू आज सुटापुटामध्ये ट्रॅक मध्ये बरोबर आज त्यांना खेळायला मिळतंय. वेगवेगळ्या कॅप्स, रंगीबेरंगी कॅप्स आणि हे आलिशान असं मैदान. याच्यापेक्षा अजून सुख काय? चेंडू पण बघा ना, सुंदर चेंडू आहे. माधवबागचे आपले स्पॉन्सरशिप आहे आपल्याला. नक्कीच सर. पूर्वी एक बॅट पूर्ण टीमला असायची, आता मात्र 11 खेळाडूंना 11 बॅट आहेत. वळतोय मॅचकडे. 36 चेंडूमध्ये 64 करायचे. ऋतू स्पोर्टची सलामीची जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. रवी पाटील सर आणि त्यांच्यासोबत रुपेश म्हात्रे. रुपेश आहे कोण आहे? कॅप्टन आहे. चांगली कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. एक सामना दोन्ही टीमनं जिंकला आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्त्वपूर्ण मॅच आहे.
पाहायला गेलं तर 6 षटकांचा सामना 6 ओव्हरमध्ये 64 धावा तशा फार कठीण नाही आहेत, परंतु या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, चेंडू जर कार्पेट ड्राईव्ह शॉट मारलात तर तुम्हाला बाउंड्री सहजासहजी मिळत नाही. तुम्हाला जर मोठे फटके मारायचे असतील तर नक्कीच तुम्हाला षटकार मारावे लागतील. षटकारानं लवकर लवकर धावा होतात, मात्र कार्पेट ड्राईव्ह शॉट सहज क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू अडवला जातो आहे. मागील मॅचमध्ये बघितलं तुमच्या 51चं टार्गेट, आत्ता जरा टार्गेट वाढलेलं आहे, त्यामुळे फलंदाजांवर मला असं वाटतं जास्त जबाबदारी आलेली दिसते. नक्कीच सर, थोडासा दबाव बॅट्समनवर बॅटिंग करताना या फलंदाजांवर नक्कीच असेल. जबाबदारीनं काम करावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण 64 धावांचं उद्दिष्ट आहे. समोर 50+ गोलंदाज किशोर कडूसारखा एक गोलंदाज आहे, तोही एक जुना जाणता अनुभवी गोलंदाज आहे. त्यानं बऱ्याच टुर्नामेंटमध्ये चांगलं यश प्राप्त केले. मागील झालेल्या उरण उल्वे नोटच्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा हा खेळाडू किशोर कडू आज 50+ शेवटच्या क्षणाला त्याला एक चेंडू मिळाला आणि चांगला फटका मारून त्याने 4 धावा आपल्या संघासाठी प्राप्त केल्या आहेत. आणि आजच्या दिवसातील समर्थ विंदने संघाचा हायेस्ट स्कोर झाला आहे, 63 धावांचा उच्चांक गाठला आहे. 64 धावांचं आव्हान ठेवलं आहे ऋतू स्पोर्ट विंदने या टीमसमोर. पहिला चेंडू फेस करतील रवी पाटील सर. लेफ्ट आर्म सीमर हलक्या हाताने ढकलला आहे, स्क्वेअर लेग रिजनमध्ये जाते चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगला चेंडू अडवला जात आहे, सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने रवी पाटील सरांचं खातं खोललं जातं, तर संघ जाऊन पोचतंय 1-1च्या आकड्यावरती. 1-1 संत आणि शांत सुरुवात पाहायला मिळते ऋतू स्पोर्ट विंदने संघाची. 0 एक चेंडू संपलाय. बिनबाद 1 स्ट्राईकसाठी रुपे जोरदार मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं चेंडू भिडकावण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिच झाला आहे. अनप्लेबल डिलिव्हरी. पंचांचा इशारा येत आहे की हा एक आव्हांतर चेंडू आहे. आव्हांतर धावसंख्येनं खातं खोललं जात आहे. आव्हांतर धावसंख्येचं संघ जाऊन पोचते 2 या आकड्यावरती. बिनबाद 2. रिव्हर्स अटन करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, फसवा चेंडू टाकलाय, स्विंग इन द मिस, फसवलंय रुपेशला, रोखून ठेवलंय. अगोदर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, थोडासा वाईट टाकला होता, अवांतर चेंडू आला होता. त्यानंतर आता मात्र कमबॅक केलंय किशोरकडून. आपल्याला शैलीतून दाखवलंय गोलंदाजीच्या शैलीतून की मी चांगली गोलंदाजी करू शकतोय. स्लोवर चेंडू टाकला होता, आता मात्र शेल उडालाय. झेल मागे क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीत. पहिला मोठा आदरा बसते ऋतू स्पोर्ट विंदने संघाला. रुपेशच्या स्वरूपात पहिला मोठा फलंदाज बाद होईल. रुपेश बाद होते 0 धावसंख्येवरती. संघ अडचणीत सापडलाय 1-2 या आकड्यावरती. वसंतदादा, आपण बघितलं की सुंदर फटका होता, झेल पण चांगला टिपला गेला आणि रुपेश सारखा फलंदाज बाद होणं म्हणजे ऋतू 11ला मला असं वाटतं थोडंसं अडचणीत आणल्यासारखं आहे. फार मोठा झटका बसलाय ऋतू 11 टीमला. रुपेश सारखा मातब्बर फलंदाज ज्यानं बराच काळ आपल्या क्रिकेटमध्ये बॅटमधून दाखवला आहे. दिघाटी गावाचा सुपुत्र आहे तो. चांगलं त्याने क्रिकेट आजपर्यंत खेळलं आहे, परंतु आत्ता मात्र या मॅचमध्ये अपयशी ठरला आहे. त्याची जागा भरून करण्यासाठी 45+ खेळाडू जाते राजेश जोशी. राजा याला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. इन ॲट नंबर 3 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो राजेश जोशी. .66 ॲव्हरेज. 10.66 ॲव्हरेज आहे, परंतु आता थोडासा वाढला आहे कारण चेंडू 2 मिस झाले. मोठा फटका राजेश जोशीच्या बॅटमधून आल्या राजेशने दाखवला आपला तडाखा. डीप मिड विकेटला भडकावला आहे. षटकार. जबरदस्त फटका बघा, जागा बनवली आणि वेळेवर त्याने षटकार मारलेला आहे. ते म्हणतात की पहिल्यापासून जर दमदार सुरुवात केली, कोणाला घाबरलं नाही ना आपण,
की मग आपलं जे ध्येय आहे ते नक्की पूर्ण होतं. आणि तशीच निडर बॅटिंग सेहवागसारखी हा फलंदाज मैदानात राजासारखी फलंदाजी करतोय. हा, अगदी राजासारखी फलंदाजी. पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या मोठा फटका मारलाय आणि हे करणं गरजेचं सुद्धा आहे, कारण धावा पाहायला गेल्या तर 64 धावांचं उद्दिष्ट आहे डोळ्यासमोर. चांगला टार्गेट आहे आणि तो टार्गेट जर चेस करायचा असेल तर पहिल्या नंबरच्या गोलंदाजाला पनिशमेंट केलं पाहिजे, अर्थात मार दिला पाहिजे. आणि ती मात्र महत्त्वपूर्ण कामगिरी करताना राजा जोशी आपलं खातं खोलतंय. 6 धावसंख्येनं तर संघ जाऊन पोचतोय 1-8 या आकड्यावरती. नाही, आपला इथे नियम आहे की म्हणजे सर्कलचा नियम नाही आहे, त्यामुळे जसं आपण ओपन क्रिकेटमध्ये बघतो पहिल्या षटकामध्ये 20 धावा 15 धावा 18, ते इथे होत नाही आहे. सर, पण सर्कलचा नियम नाही ते मान्य आहे, परंतु इथे मात्र 50+ गोलंदाज आहे. हा एक बेनिफिट आहे ना यंग खेळाडूला, आणि तो त्याचा फायदा उठवते राजा जोशी. थोडासा शॉर्ट चेंडू पडला होता, पुरेपूर फायदा घेतला, षटकार मारला, षटकाराने धावा झाल्यात 8. पुन्हा एकदा राजा जोशीच्या बॅटमधून स्टेट टू द डाईव्ह लॉंग ऑन रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव पाहता पाहता पूर्ण केली जाते. एका धावेनिशी संघ जाऊन पोचतोय 9 आकड्यावरती. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती रवी पाटील सर येतील. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव करून नॉन स्ट्राईक एंडला गेले होते. त्यानंतर रुपेशला मात्र काही जमलं नाही, रुपेशची विकेट बहाल झाली. राजा जोशी आलाय, 2 चेंडू फेस केले राजाने. 7 धावा जमवल्या आपल्या संघाने. संघ जाऊन पोचला 1-9 आकड्यावरती. लोअर फुलटा स्विंग इन द मिस, फसवी गोलंदाजी असं वाटलं होतं. रवी पाटील सर या चेंडूवरती नक्कीच चांगला मोठा फटका मारतील, पण शेवटच्या क्षणाला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही असं म्हटलं जातं आहे. 8 चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक पहिलं संपलं जातं. एका षटकाच्या संगमातीनंतर धावसंख्या धावपटलावरती लागली जाते 1-9 आकड्यावरती. 1-9 झालेला आहे. 10.66 ची सरासरी पाहिजे होती. 9 धावा म्हणजे 2 धावा कमी पडलेल्या आहेत. या 2 धावांचं बर्डन पुढच्या षटकांमध्ये आपल्याला म्हणजे या खेळाडूंना खेळावं लागणार आहे. त्यामुळे आता आस्किंग रन रेट थोडासा वाढत जाणार आहे आणि फलंदाजांना मला असं वाटतं जास्त आता मेहनत करावी लागेल. नक्कीच टिकेमाली सर, फलंदाजांना मेहनत करावी लागेल, परंतु जोपर्यंत राजा जोशी आणि रवी पाटील सर एका बाजूला आहेत ना, तोपर्यंत मला वाटतंय ऋतुस्फोट टीमला चिंता करण्याची गरज नाही. कारण राजानं दाखवलं आहे पहिल्या चेंडूवर त्या आल्या आल्या मोठा फटका राजाच्या बॅटमधून आहे. म्हणजे राजाच्या बॅटला जेव्हा चेंडू लागतात ना, तेव्हा मात्र राजा खरोखर नक्कीच हाणामारी करत असतो, चांगले फटके मारतात. चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून नेहमी येतोय की त्याला पहिला चेंडू चांगला कनेक्ट झाला पाहिजे, आणि तो त्याने केलेला आहे या मॅचमध्ये. हो नक्कीच. परंतु आता मंदार लवेकर आलेले आहेत, ज्यांनी समिधा उरण गाजवलंय. एक अनुभवी गोलंदाज मंदार लवेकर, फिरकीचा जादूगर. हा, फिरकीचा अचानकचं मैदान गाजवणारा हा खेळाडू सुधीर तांडेल यांच्या बरोबर अतिशय सुंदर गोलंदाजी करणारा मंदार लवेकर. ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला. हवेमध्ये झेल आहे, झेल मागे क्षेत्ररक्षक येत आहे, करणार नाही चूक, पकडला जातंय झेल आणि मात्र इथं संपला जातंय राजा जोशी यांचा खेळ. क्या बात आहे, जबरदस्त रनिंग पाहिलीत आपण. क्षेत्ररक्षकाची पूर्ण बाउंड्री लाईनच्या समोरून धावत येऊन झेल पकडलाय, मात्र चेंडूवरती लक्ष, अचूक लक्ष होतं आणि झेलकडे लक्ष होतं आणि झेल पकडला जातोय. क्या बात आहे, जबरदस्त झेल पकडले जाते. दुसरा मोठा हादरा बसतंय ऋतुस्फोट विंधने संघाला. आता मात्र इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावर फलंदाज येईल दिनेश बंडा यांना चांगली गोलंदाजी केली होती, आपल्या टीमसाठी खऱ्या अर्थानं कमबॅक केलं होतं. 5 धावा दिल्या होत्या आपल्या षटकामध्ये. तोच येते 4थ्या क्रमांकावरती दिनेश बंडा. हा, मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला. माधवबागची हेल्थ चेकअपची कुपन मिळाली. वहिनींसाठी साडी, पैठणी साडी बक्षीस म्हणून मिळालेली आहे. तर नक्कीच याही मॅचमध्ये एक चांगला खेळ त्याच्याकडून व्हावा अशी त्याच्या पाठीराख्यांकडून नक्कीच अपेक्षा असेल. तरी टीम मीटिंग कृपया शशी भंडारकर इकडून सांगतात की टीम मीटिंग कमी करा आणि फास्ट मॅच, जो स्पीड आहे मॅचचा, तो स्पीड आपण वाढवण्याचा प्रयत्न करा. वाय पाटील साहेब धावतायत, सांगतायत महत्वाची मॅच आहे, क्रुशियल मॅच आहे, कारण हारजीत या मॅचची त्यांच्या सुपर 8मध्ये जाण्यासाठी फार निर्णायक क्षण घेऊन येऊ शकते. त्यांना माहिती आहे महत्वाची मॅच आहे.
नक्कीच महत्त्वाची मॅच आहे. दिनेश बंडा आता मात्र स्ट्राईकसाठी येत आहेत. नेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर दिनेश बंडा आलेत. खूप थोडासा अडचणीत सापडला ऋतुस्पोर्ट विंधने संघ, परंतु अडचणीतून या बाहेर निघण्याचा प्रयत्न नक्कीच करतील दिनेश बंडा. एक अनुभवी गोलंदाज ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा फिरकीचा जादूगर. फुलटॉस चेंडू हलक्या हातानं ढकलला. डीप विकेटवरून चेंडू जाते काऊ कॉर्नरमध्ये. चांगली क्षेत्रक्षण एकीचं रूपांतर दुसरीमध्ये करण्याचा प्रयत्न पाहता पाहता चित्ताच्या चपल्यानं पूर्ण केले जातात. दोन धावांशी संघ जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवरती. नाही, ऋतू स्पोर्ट्स विंधण्याने ही चांगली टेक्निक वापरले. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार चौकार कोण देणार? नक्कीच. चांगला गोलंदाज आहे म्हणून सिंगल डबल ते गोळा करतायत. नक्कीच चांगल्या चेंडूचा सन्मान करा, वाईट चेंडूला बाहेर फेका, असा क्रिकेट आहे. चांगला फटका आलाय. 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट मिड ऑन कडे चेंडू जातोय काऊ कॉर्नर झोनमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबलिंग झाला. एकच रूपांतर दुसरीमध्ये होत असताना मात्र रवी पाटील सरांना थांबवलंय. कारण डेंजर एंडला सध्या दिनेश बंडा आहे म्हणून रवी पाटीलनं जाणलं असेल की नको धाव बाबा, तुझ्याकडे थ्रो झालं तर थोडंसं अडचणीत आपण सापडू शकतोय. आणि 1 धाव मिळते दिनेशला, 1 धाव मिळते संघाला. संघ जाऊन पोचतोय 12 या धावसंख्येवरती. 2 बाद 12. थोडीशी नाजूक अवस्था, थोडंसं अडचणीत सापडला आहे ऋतू 11 विंधने संघ. परंतु रवी पाटील सर एका बाजूनं आहेत. शिक अँकरिंग रोल त्यांच्या मार्फत केलं जातं आहे. आणि नॉन स्ट्राईक एंडला उभा असणारा एक जबरदस्त फलंदाज दिनेश बंडाला पूर्ण जबाबदारीनं खेळावं लागेल या मॅचमध्ये. लोअर फुलटॉस हलक्या हातानं स्विंगिंग मिस पसवी गोलंदाजी. वारंवार रवी पाटील सरांना चकवलं जात आहे. अगोदरच्या ओव्हरमध्ये किशोरकडून चेंडू डॉट केला होता. आता या ओव्हरमध्ये मात्र मंदार लवेकर चेंडू डॉट करतोय. काय बोलणार सर? स्लोवर डिलिव्हरी. मंदार लवेकर अनुभवाची शिदोरी आहे त्याच्या पाठी. एक्सपेरिमेंट भरपूर आहेत. मात्र फुल टॉस चेंडू फाईन लेगला सिंगल. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही रवी पाटील सरांना. या चेंडूवरती 4 किंवा 6 धावा मिळवायला हव्या होत्या, परंतु हलक्या हातानं चेंडू ढकललाय फाईन लेग रिजनमध्ये. 1 धाव मिळते. एका धावेनीची संघ जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावरती. मंदार लवेकरना या अगोदर आपण विचारलेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की 3 महिन्यांच्या नंतर 3 महिन्यानंतर मी चेंडू हातात घेतलेला आहे. विदाउट प्रॅक्टिस मैदानात ते उतरलेले आहेत. परंतु चांगले गोलंदाजी ना. 13 धावा झाल्यात. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉल वसूल केलाय. क्या बात आहे. काऊ कॉर्नर झोन मध्ये दिनेश बंडाच्या बॅटमधून ते जबरदस्त फटका 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघ झपाट्याने धावसंख्यावरती संघाची जाऊन पोचते 19 या आकड्यावरती. 2 बाद 19. आता मात्र धावसंख्येला आकार 64 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. दिनेश बंडाला सुद्धा माहिती आहे की हा उच्चांक जर आपल्याला गाठायचा असेल, हा स्कोर चेस करायचा असेल तर नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. आणि या षटकारानं दाखवून दिलंय दिनेशनं की माझ्यामध्ये सुद्धा ताकद आहे, आमच्यामध्ये ताकद आहे. पाणी पाहिजे, पाणी घेऊन जा. पंचांना विचारा. षटक क्रमांक 2 संपलंय. कॉमेंटेटर आमचे 12th मॅन आहेत, त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या टीमचा पण ते विचार करतात. कारण पेनल्टी दिली तर मग कोण जबाबदार त्यांना माहिती आहे. आमचे दुसरे 12th मॅन इथे स्वप्नील पाटील पण बसलेले आहेत. स्वप्नील पाटील, तुम्हाला काय वाटतंय की आता या पुढच्या 4 षटकांमध्ये तुमच्या टीमनं काय करायला पाहिजे? काही नाही, जेवढ्या विकेट्स घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे त्या लोकांनी. विकेट जेवढ्या मिळतील त्या आम्हाला जास्त चान्सेस मॅच जिंकण्याचे आहेत. तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच मला वाटतं दिनेश बंडासारखा खेळाडू शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळणं गरजेचं आहे. जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत त्यानं या मॅचमध्ये टिकून राहिले पाहिजे. त्याच्यावर पूर्ण जबाबदारी आहे या मॅचची. कारण रुपेशसारखा फलंदाज बाद झाला आहे. कर्णधार अजून यायचं बाकी आहे. परंतु ज्याला चेंडू दिसतोय म्हणजे ग्राउंडवरती नजर बसलेली आहे त्याची, त्यानंच जास्तीत जास्त चेंडू खेळलं पाहिजे. नाही, मस्त. आपल्या मताशी मी अगदी सहमत आहे. दिनेश बंडा एक असा एक खेळाडू आहे की कोणत्याही क्षणी आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता त्याच्यामध्ये असलेला खेळाडू आहे. तो जेवढा वेळ विकेटवर राहील तो काही टुकू 1-2 रन नाही काढणार, तो षटकार चौकारच मारेल. धर्मेंद्र येत आहेत राऊंड विकेटनं. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3रं षटक घेऊन मोठा फटका रवी पाटील सरांच्या बॅटमधून येत आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येते बिग 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 बॅशमधला षटकार. क्या बात आहे. बऱ्याच मैदानावर आपण बघतो की 50+ वाले कधी आउट होतात
ही वाट बघतात. आमच्या तंबूमध्ये हीच खलबल असेल की रवी पाटील सरांना क्रीज सोडून यावं, आउट होऊन यावं असं वाटत असेल त्यांना. पण रवी पाटील सरांना दाखवलंय मीही कमी नाही. चांगला फटका आलाय त्यांच्या बॅटमधून आणि नेहमीच चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतंय. आमच्या विंधण्याच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा चांगला खेळ त्यांच्या मार्फत नेहमीच पाहायला मिळतोय आम्हाला आणि मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येत असतात. शेर कभी बुडा नाही होता. धर्मेंद्रला दाखवलंय रवी पाटील सरांना की मी काय करू शकतोय. मात्र धर्मेंद्रनं सुद्धा दाखवलंय एक डाव तुमचा तर एक डाव माझा. कॉटन बॉल स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगला झेल पकडतायत धर्मेंद्र आणि रवी पाटील सरांचा मात्र इथं खेळ संपतोय. चांगलं काम केलंय रवी पाटील सरांना या मॅचमध्ये. पाहायला गेल्यात तर 8 धावा आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये जमवल्यात, सांघिक खात्यामध्ये चांगल्या धावा जमवल्यात आणि आता मात्र सफलता मिळते धर्मेंद्र खऱ्या अर्थानं. परंतु रवींद्र पाटील सरांना जो छक्का मारलाय त्यामुळे रितू स्पोर्ट टीमला मात्र ऊर्जा आलेली आहे. स्कोर थोडासा चांगला झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोचली 25 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे जिंकण्यासाठी 64 धावांचं लक्ष असताना नॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती जाते अंकुश टकले, स्वतः संघनायक, कॅप्टन फ्रंट लीड असं म्हटलं जाते. कॅप्टननं आता मात्र जबाबदारी घेतली पाहिजे आणि कॅप्टन एका बाजूला आहे, एका बाजूला दिनेश बंडा जबाबदारीनं खेळत आहेत. बघूया. कॅप्टन पण म्हणालेले ना की भाऊ घरी असतील, मैदानात नाही. आता तसा खेळ त्यांचा या मैदानावर आक्रमक होतोय की नाही हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. यस, नक्कीच तसाच खेळ करायला पाहिजे. कॅप्टन जबाबदारीनं खेळायला पाहिजे या मॅचमध्ये. कारण अद्याप ही मॅच डोलामाइंडमध्ये आहे, समतोल आहे, कोणाच्या बाजूनं अद्याप सामना झुकलेला नाही. तसं म्हणता नाही येणार सर की एका बाजूलाच मॅच आहे. दोन्ही बाजूला सेम मॅच आहे. फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा फुलटॉल. क्या बात आहे. आल्या तडाखा दाखवलाय कॅप्टननं. हम भी किसी से कम नाही. हा आहे आमचा कॅप्टन अंकुश टकले यानं दाखवलाय. त्याचा कॅप्टनी खाका बोलतो ना आपण काय, हा खाक्या, कॅप्टनी खाक्या त्यानं दाखवलेला आहे. आल्या प्रहार केला. हा षटकार नाही तर म्हणजे 8-10 त्यानं इथे मारलेला आहे. अगोदरच आपल्या बाउंड्रीज लांब आहेत. रितू स्पोर्टच्या स्पॉन्सरनं माझ्यावर का विश्वास दाखवला आणि मला कॅप्टन केलंय त्याचं ते उत्तर दिलंय त्यानं. येस, पैसा वसूल बॅटिंग करतायत ते कॅप्टन अंकुश टकले. अफलातून फलंदाजी आणि जर का अशी फलंदाजी वसंत साहेब जर चालू राहिले ना तर मला असं वाटतं 5 षटकातच मॅच संपेल. नक्कीच प्रयत्न तोच असावा. कारण चांगली फलंदाजी मी म्हटलंच होतं की आमच्या टीममध्ये 3 फलंदाज आहेत. रुपेश समजा बाद झाला परंतु 3 असे फलंदाज आहेत. राजा जोशी, अंकुश टकले आणि दिनेश भंडा हे मोठे 3 चांगला स्कोर करणारे फलंदाज आहेत. चांगली फटकेबाजी त्यांच्यामध्ये आहे. असे ते 3ही फलंदाज आहेत. आणि आता मात्र राजा जोशी आणि रुपेश बाद झाला आहे. परंतु ही जोडगोली आहे ना, या जोडगोलीवर पूर्णपणे मॅच अवलंबून आहे. नक्कीच, परंतु आता थोडीशी मेहनत करावी लागणार आहे ती वाय.बी. पाटील साहेबांना समर्थ विंधण्याला. कारण क्रिकेटमध्ये एकच परिस्थिती शेवटपर्यंत राहत नसते, बदलत असते. कठीण परिस्थितीतून मार्ग निघत असतो आणि आता वाय.बी. पाटील साहेब कसं डोकं चालवतात याकडे त्यांच्या सगळ्या पाठीराखांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. टिके मालिक सर पाहायला गेलं तर धावसंख्या पटलावर लागली 31 आणि 3 बाद. त्यामध्ये 4 षटकार आलेले आहेत. 4 षटकार म्हणजे 24 धावा नुसत्या षटकारांच्याच आहेत. बाकी मेडन चेंडू गेले तरी चालते. म्हणजे खाईन तर खाईन तुपाशी, हा नाहीतर मग उपाशी अशी बॅटिंग आतापर्यंत राहिलेली आहे. धर्मेंद्रला मात्र आता धडकी भरली असेल कारण त्याच्या ओव्हरमध्ये 2 षटकार लागलेत. पुन्हा एकदा धर्मेंद्र टू अंकुश, ऑफस्टमच्या बाहेर पिच, अनप्लेबल डिलिव्हरी, खराब चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंच दाखवतात हात करून की हा खराब चेंडू आहे. आणि या खराब चेंडूच्या सहाय्याने 1 धाव मिळते. एका धावणीशी संघ जाऊन पोचतोय 32 या आकड्यावरती. 3 बाद 32 अशी धावसंख्या रितू स्पोर्ट विंधने संघाची. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बराच बाहेर चेंडू, पुन्हा एकदा वारंवार खराब चेंडू फेकते, अवांतर चेंडू फेकते. धर्मेंद्र मग थोडासा घाबरलाय की काय? घाबरणार ना. आल्या इनिंग मध्ये पाहिलं ना, लास्ट चेंडू फेकायचा होता. 3 चेंडू आमच्या गोलंदाजानं वाईट फेकला, नंतर एक चौकार गेला. अशीच परिस्थिती आता मात्र धर्मेंद्रच्या वाट्याला येते की काय असं वाटतंय. 2 चेंडू खराब फेकलेत वारंवार. 3रा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेम टू सेम वाईट हॅट्रिक झालेली आहे. आपण विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक पाहतो आणि आता आज वाईट बॉल हॅट्रिक पाहतोय.
सेम झालंय इथे जुगलबंदी झाले ते स्वप्नील पाटील आणि वसंत यांचे. आमच्या गोलंदाजानं 3 वाईट टाकले होते, तुमच्या गोलंदाजानं पण 3 टाकले म्हणजे परतफेड झालेली आहे. चला मॅचकडे बोलते, पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल धर्मेंद्रला आणि चांगली फलंदाजी करते इथे. मात्र चांगला फटका मिड विकेटकडे जाते चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू पायाला अडून मात्र बाउंड्री लाईनला जातोय. मिळतील धावा 4, संघ जाऊन पोचतोय 38 लॉस ऑफ 3 विकेट. 38 या धावसंख्येवरती 38 रन्स झालेले आहेत. खरं तर स्टंप टू स्टंप गोलंदाजी जर इथे केली तर निश्चितच फायदा होऊ शकतो तो गोलंदाजांना. मात्र 20 मध्ये 26 करायचे आहे. 20 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. थोडं समीकरण सोपं आहे. 20-26चं समीकरण राहिलं आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आक्रमक फलंदाजी करत आहेत. आता मात्र सोडला होता चेंडू अंकुशनं, त्याला वाटलं की हा चेंडू खराब जाईल, परंतु रेफर केलंय पंचांकडे, मागणी केलेली तिसऱ्या पंचांकडे. बॅटिंग रिव्ह्यू ना. येस, हा बॅटिंग रिव्ह्यू वाईट साठी. फेअर डिलिव्हरी येते. लाईनच्या वरून चेंडू गेलाय आणि इथे मात्र फेअर डिलिव्हरी येत आहे. चांगला चेंडू आता मात्र फेकलाय. धर्मेंद्रनं कमबॅक केले. 3 चेंडू लगातार वाईट फेकल्यानंतर हा मात्र चेंडू चांगला फेकलाय. षटकातील अंतिम चेंडू आहे. जिंकण्यासाठी अद्याप 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 ची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू आणि सोडणार नाही. कॅप्टन आहेत, एक आक्रमक फलंदाज आहेत अंकुश टकले. याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार येतोय. जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त टोलेबाजी पाहायला मिळते अंकुशच्या बॅटमधून. धावसंख्या झपाट्यानं वाढली जाते. धावा जाऊन पोचतात 44च्या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 20 ची आवश्यकता आहे. या षटकामध्ये तब्बल 25 धावा खर्च केल्यात. अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळाली धर्मेंद्रची. आमच्या एका ओव्हरमध्ये 19 गेल्या होत्या. मला वाटतं एका ओव्हरमध्ये 19 गेल्या होत्या जास्तीत जास्त, परंतु या 25 आल्यावर तुम्हाला आनंद झालेला दिसतोय. आनंद फार झालेला आहे. आणि मी म्हटलं होतं की आमचे हे 3 फलंदाज आहेत ना, खरोखर चांगले फलंदाज आहेत. एक हाती सामना जिंकण्याची त्यांच्यामध्ये पण अजूनही मला असं वाटतं अजूनही समर्थ विंदण्याची वेळ गेलेली नाहीये. अजूनही जर षटक जर चांगलं टाकलं ना समर्थ विंदण्यानं, तर ही या मॅच मध्ये पुन्हा आणि 1-2 विकेट घेतल्या तर ही जी 18-20 ची मॅच आहे ना, ही 18-20 ची मॅच पुन्हा 12-18 वगैरे अशी होऊ शकते. नक्कीच समर्थ विंदण्याला आता मात्र प्रयत्न करावे लागतील. ची पराकाष्ठा करावी लागेल, कारण 18-20 आणि दोन्ही चांगले फलंदाज मैदानामध्ये आहेत. क्रिकेट आहे सर, क्रिकेटमध्ये काही घडू शकते, सांगू शकत नाही आपण. एका ओव्हरमध्ये आम्ही परवा टुर्नामेंट भरवली होती, त्यामध्ये 12 बॉलमध्ये 5 धावा पाहिजे होत्या. दादर संघाला निघाल्या नव्हत्या. 12 बॉलमध्ये 5 रन नाही निघाल्या दादर टीमला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय. 6 चेंडूमध्ये 1 पण धाव झालेली नाही, अशी पण आमच्याकडे इथे खानावळ्याला उदाहरणं आहेत. नक्कीच आपण नाईट टुर्नामेंट पाहिली असेल. त्यामुळे क्रिकेटमध्ये काय कधी होईल सांगू शकत नाही. रवी पाटील 6 बॉलमध्ये 38 सुद्धा चेस केलेले आहेत आमच्या टीम मध्ये. आहे ना रुपेश दिगाटीचा, केलवना आणि दिगाटे अशी लढत झाली होती. काय जसे काय तलवारीच निघतात की काय अशी लढत होती ती. त्यामध्ये रुपेशनं 38 धावा चेस केल्या होत्या स्वतः. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य क्रिकेटमध्ये होतात. रवी पाटील साहेबांनी आता काय त्या पाण्यामध्ये कोणता मंत्र बोलून पाणी त्यांना दिलंय काय माहिती, काय कानमंत्र देऊन आलेत ते आपणास काय माहिती नाही. रवी पाटीलचा मला भरपूर अनुभव आहे. ते चांगला कानमंत्र देतात. नक्कीच खेळाडूला चांगला मार्गदर्शन करत असतात की बाबा आता आपली मॅच जवळ आहे, घाई करू नका, असं त्यांनी कालमंत्र जरी दिला असला तर. परंतु एका बाजूला चांगले खेळाडू सुद्धा गोलंदाज आहेत त्यांच्यामध्ये. गोलंदाजच्या उंबरठ्यावर गोलंदाज येते स्वतः नयन मिथून येते. शेवटी रवी पाटलांचे गुरु वायबी पाटीलच आहेत 100%. मिथून येतय
गोलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज, स्ट्राईकसाठी दिनेश बंडा. हलक्या हातानं ढकलला दिनेशनं, शॉर्ट मिड ऑफला चेंडू जाते, पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येते, एक धाव पलून काढली, दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता चित्त्याच्या चपल्यानं पूर्ण केल्या जातील 2 धावा. या 2 धावांची संघ जाऊन पोहोचतंय 46, लॉस ऑफ 3 विकेट, 46 या आकड्यावरती. 17 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. 17 बॉल 18ची आवश्यकता, 18 धावा आणि 17 चेंडू. स्लोवर वन टाकलाय परंतु टप्पा हेरलाय फलंदाजानं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. असं वाटलं होतं दिनेशला की हा चेंडू सीमारेषा पार जाईल, परंतु तेथील क्षेत्ररक्षक मात्र चांगला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू अडवला जाते, 1 धाव मिळते दिनेशला, 1 धाव मिळते संघाला. संघ जाऊन पोचतोय 47 या आकड्यावरती. 3 बाद 47 जिंकण्यासाठी अद्याप ही 16ची आवश्यकता आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. हलक्या हातानं पुन्हा एकदा ढकललंय अंकुशनं, एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केले. पहा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून की कुठल्याही प्रकारची घाई नाही. आता आपला सामना आवाक्यात आलेला आहे. आपल्याकडे असं मारायचं होतं, जेव्हा हाणामारी करायची होती तेव्हा त्याने केलं. ज्या ओव्हरमध्ये आपल्याला टार्गेट होता तो त्याने टार्गेट जवळजवळ पूर्ण केलेला आहे त्या ओव्हरमध्ये. आणि आता मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने एकाचं रूपांतर 2 मध्ये करतात, सिंगल डबलनं चांगल्या पद्धतीने खेळतात. पुन्हा एकदा हलवार पद्धतीने खेळला आहे. 1 धाव आलेली आहे. एका धावाने संघ जाऊन पोचतंय 50 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 14ची आवश्यकता आहे. 14 धावा पाहिजे. अद्याप 2 षटकं शिल्लक आहेत. या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. बॉल इतका स्लो होता की बॅट आणि बॉलचा संपर्क होता मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू पायाला लागला जातोय आणि लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. एका धावेनिशी संघ जाऊन पोचतोय 51, 51, लॉस ऑफ 3 विकेट. 51 या धावसंख्येवरती जाऊन पोचलाय. 50चा आकडा पार केलाय. तंबूमध्ये टाळ्यांचा कडकडाट सुद्धा झालेला आहे ऋतुस्फोट विंधनेच्या. पुन्हा एकदा हलक्या हातानं शॉर्ट मिड ऑफला चेंडू जाते, पॉईंटमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव मिळते. एका धावणीची संघ जाऊन पोचते 52, लॉस ऑफ 3 विकेट. 52च्या घरात जिंकण्यासाठी अद्याप 12 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. 12 बॉल 12ची आवश्यकता. ठीक आहे मलिक सर, तुम्ही सांगितलं होतं की एखाद दुसरा ओव्हर चांगला टाकला तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकते, परंतु विकेट्स नाही मिळत. कुठेतरी विकेट्स एखाद दुसरी पडली असती ना तर मॅचमध्ये थोडीशी रंगत आली असती, परंतु त्याचं कारण असं आहे की या फलंदाजांनी ती रिस्कच घेतली नाही. म्हणजे वरून फटके मारायचा प्रयत्न पण नाही केला. गॅपमध्ये जमिनीलगतचे फटके मारले, ग्राउंड स्ट्रोक्स मारले आणि धावा जमवल्या. म्हणजे प्रेशर क्रिएट स्वतःवर करून दिलं नाही. नक्कीच चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. त्याने अगोदर मोठे फटके मारलेत, आता मात्र समजूतदारपणाने क्रिकेट खेळतायत. मला असं वाटतं रवी पाटील साहेब गेलेले तेव्हा तोच कानमंत्र देऊन आले असतील त्यांना. नक्कीच कानमंत्र तोच असेल की बाबा आता आपण जवळजवळ सामना जिंकलोय, परंतु असं नको व्हायला जिंकता जिंकता आपण मॅच कुठेतरी सोडू. स्पीड जरा स्पीडअप करायचं आहे. अद्याप 2 सामने अजूनही खेळवायचे आहेत. 5व्या क्रमांकावर गोलंदाज येते दशरथ देशमुख. फलंदाजीसाठी आले होते, परंतु फलंदाजीमध्ये फारसं काही चमत्कार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. आता मात्र गोलंदाजीमध्ये त्यांना तो चमत्कार करावा लागेल. 12 बॉल 12ची आवश्यकता. फुलटॉस चेंडू हलक्या हातानं पुन्हा एकदा कॅप्टननं ढकललंय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहता पाहता 2 रन सुद्धा पूर्ण केले जातील. क्या बात आहे, जबरदस्त रन इन द बिग विकेट पाहायला मिळते 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांशी संघ जाऊन पोचते 54 या आकड्यावरती. जिंकली. अतिशय चांगला फटका पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलून काढलाय. स्क्वेअर लेग रिजन मधून लॉंग लेग मध्ये चेंडू जाते. ते क्षेत्ररक्षक आलाय, मात्र तोपर्यंत धावा पूर्ण केल्या 2. क्या बात आहे, बॅक टू बॅक 2 अशा धावा घेतल्या जातात. आता मात्र जिंकण्यासाठी 10 बॉलमध्ये 8ची आवश्यकता. 10 बॉलमध्ये 8ची आवश्यकता आहे. कुठल्याही प्रकारची घाई गडबड करत नाहीत दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा स्कूप मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॉडी लाईनचा वेध घेऊन फर्स्ट स्लिपमध्ये जाते. ते क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, तोपर्यंत पूर्ण केली जाते. 1 धाव. एका बॅट कट.
टॉपेज लागलाय आणि एका धाव्याने संघ जाऊन पोचतोय 57 आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 9 चेंडू आणि 7ची आवश्यकता. 9 बॉलमध्ये 7 करायचे आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिनेश बंडा करतील का? फुलटॉस चेंडू, शॉर्ट मिड ऑनला चेंडू ढकलला, एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतोय बंडा, परंतु अंकुशनं नाकारलंय. काही गरज नाही, काही घाई करायची आवश्यकता नाही. अंकुशने त्याला सांगितलंय की बाबा रे थांब, मी आपण एक 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 न जवळ जाऊया स्कोरच्या आणि मग नंतर शेवटच्या क्षणाला लागलं तर आपण मोठे फटके मारू. आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 7 चेंडू आणि 8 चेंडू आणि 7ची आवश्यकता. 8 बॉल 6ची आवश्यकता. 6ची सॉरी. पुन्हा एकदा हलक्या हातानं पंचांच्या दिशेनं ढकललाय चेंडू. शॉर्ट मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक आलाय. पुन्हा एकदा 2 धावा. क्या बात आहे, बॅक टू बॅक 2 धावा घेतात. चांगली रनिंग पाहायला मिळते. दोघांची दमछाक झाली असेल, परंतु टीमसाठी चांगली रनिंग करतायत. आपल्या संघासाठी सांघिक खेळ आणि चांगला खेळ पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. आता मात्र जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 4ची आवश्यकता. 7 मध्ये 4 करायचे आहेत. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला. अगोदरच्या षटकामध्ये 25 धावा कुठून काढल्यानंतर खऱ्या अर्थानं कमबॅक केले ऋतुस्फोर्टनं या मॅचमध्ये. पुन्हा एकदा हलक्या हातानं ढकललाय. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळतोय. आतापर्यंत या 2 खेळाडूंच्या माध्यमातून 36 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळतोय. नाही वसंतदादा, खरं तर 36 धावांची पार्टनरशिप, ती टेनिस क्रिकेटमध्ये अशा क्रुशियल मॅचमध्ये, म्हणजे संयम किती आहे बघा ना या फलंदाजांमध्ये. आपण म्हणतो क्रिकेट हे झटपट क्रिकेट झालंय, परंतु हा जो संयम आहे, जो विजयासाठी जो ठेवायचा संयम आहे, तो या दोन्ही फलंदाजांनी खरोखर मस्त ठेवला. संयम पण आहे आणि एकमेकावर विश्वास ठेवलाय की विश्वास बाबा मी डिफेन्स करते तर तू पण कर डिफेन्स. एक धाव काढून घे आणि मोठा फटका मारून कुठल्याही प्रकारची चूक करू नकोस, कारण हवेची साथ थोडीशी आता थांबलेली आहे उजव्या हाताच्या फलंदाजांना. तर आपण सिंगल डबलनं हा सामना सहज जिंकतोय. आता मात्र जिंकण्यासाठी किती? 6 बॉलमध्ये 3ची आवश्यकता. 6-3 म्हणजे एवढं मोठं लक्ष नाही. इकडे आपले सिकंदर जोशी साहेब पण बसलेले आहेत. ते समर्थ विंदण्याच्या बाजूने आहेत का समर्थ विंदण्याच्या बाजूने आहेत? सध्या समर्थ विंदण्याच्या बाजूने. सिकंदर जोशी ते अगदी ऑक्शन पासून त्या टेबलवर बसून आहेत, प्लेयर सिलेक्शन पासून. चांगले मित्र आहेत वायू पाटील सरांचे. ते एका कंपनीत दोघांनी जॉब पण केला आहे आणि जवळचे संबंध आहेत. नातं आहे त्यांचा, घरचा नातं आहे. सन्मित्र येते, त्यानं चांगली फलंदाजी केली होती. आपल्या बॅटमधून चांगल्या धावा काढल्या होत्या, क्रुशियल रन बनवले होते आपल्या मॅचमध्ये या. परंतु आता मात्र जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हलक्या हातानं अंकुश टकलेनं ढकलले चेंडू. शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता, परंतु तिथे काहीच करू शकला नाही. एक धाव रोखू शकला नाही. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 62 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी अद्याप ही 5 चेंडूमध्ये 2ची आवश्यकता. 2 धावा, 5 बॉल 2 धावा. फर्स्ट स्लिपमध्ये झेल उडाला होता. कुठेतरी एक संधी मिळाली होती समर्थ विंदन संघाला, ती मात्र संधी गमावलेली आहे. थोडंसं कमबॅक झालं असतं या ओव्हरमध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षक स्वतः संघ मालक वायू पाटील साहेब यांच्याकडून मात्र चूक झाली. झेल भूमीला दान झाला, त्याचा फायदा मिळाला. ऋतुस्फोट विंदने संघाला फायदा मिळाला. दिनेश बंडाला 1 धाव मिळते. एका धावणीची संघ जाऊन पोचतोय 63 आकड्यावरती. स्कोर लेवल 1 धावेची आवश्यकता. हलक्या हातानं ढकललाय. पुन्हा एकदा 1 धाव मिळाली. संघ विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. हारलेल्या संघाला पुढल्या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. अभिनंदन ऋतुस्फोट, अभिनंदन.
मॅन ऑफ द मॅच 40+ आणि 50+ असे दोन्ही मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. 40+ नो डाऊट कॅप्टन इनिंग ज्यांनी खेळली, 1 विकेट आणि 30 धावा केल्या, तर कॅप्टन अंकुश टकले मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर यावं. आणि 50+ प्लेअर ऑफ द मॅच 50+ अंकुश टकले यांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर यावं. कॉंग्रॅच्युलेशन. दुसऱ्या नवीन टीमनं मैदानात फिल्डिंग ज्यांनी घेतलेली त्यांनी फिल्डिंग लावा. धाकटी पंढरी का फिल्डिंग? क्षत्रियजी फिल्डिंग ना लावून घ्या प्लीज. अंकुश टकले मॅन ऑफ द मॅच 40+ आणि